रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। यंदा दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे। काँग्रेस पक्ष अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत असून दिलीप माने हे सुद्धा काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। आता अमर पाटील यांनाही वाढता पाठिंबा मिळत असून सोलापूरचे माजी आमदार व लिंगायत नेते शिवशरण अण्णा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करत अमर पाटील यांना पाठिंबा दिलाय। शिवशरण पाटील यांचा प्रवेश हा भारतीय जनता पार्टीला धक्का मानला जात असून दक्षिणमध्ये अमर पाटलांची ताकद वाढली हे मात्र नक्की। ज्या प्रवचन ज्या या शब्दाप्रमाणे जनतेची सेवा करत राहू, त्या सोलापूरच्या विकासाकडे प्रयत्न करू। हात भूमिका या ठिकाणी राहणार आहे। बहुल मतदारसंघ आहे दक्षिण सोलापूर। आता दुसरीकडे आता काडादी मालक जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। नक्की काय त्यांचा लढा, म्हणजे कशा पद्धतीने त्यांची उमेदवारी पाहायला मिळते, काय अहो हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे। त्यांना साधा पक्षाचं तिकीट देत नाही ते अपक्ष थांबतात। कुठं काय आहे माहिती सुद्धा नाहीये। लिंगायत म्हणून चालत नाही। एका जमात्यावरती आमदार कोणी होत नाही। त्याला कष्ट करावं लागतं, त्याला दुःख सुखात जावं लागतं, पाणी गाळावं लागतं, घाम गाळावं लागतं। ते उभारलेत कुणाच्या जीवावरती, कुणाच्या काम केले, कुठे त्यांनी मदत केली, कुठं आले त्यांनी, काय नाहीये। आता ते त्यांना विचारा, मला माहिती नाहीये। पण आम्ही शिवसैनिक आहोत। शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार, सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार। जिथे जिथे शिवसेनेचे आमचे उद्धव साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू, निवडून आणू, लढत राहू, चांगलं काम करून दाखवू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।